वाचलो असतो नाही असं मला वाटत होतं. मग तिथं बायबल विकत होते. मी ती घ्यायला गेल्यानंतर माझे मिस्टर म्हटले, तू शाळा शिकली नाहीस, हे कशाला घेतीस, तू घेणार आणि घरी नेऊन ठेवणार असं म्हटले मला. माझ्या मुखातनं शब्द आला की मी घेणार आणि माझा प्रभू मला शिकवणार. आणि मी ते बायबल घ्यायला गेलो. माझ्याकडे पैसे नव्हते. मग ते सायमन सरांना घेता येतात नाही, त्यांच्याकडून मी 200 रुपये मागून घेतले आणि मी जाऊन बायबल घेतलं. मी घरी जाऊन गेलो, बायबल घेऊन गेलो. मला काही पण समजत नव्हतं. मी रडायची. मध्यरात्री उठून मी गुडघे ठेवून रडत होतो देवाकडे. आणि एक तर मणक्याचा त्रास होता, मला बसायला उठायला येत नव्हतं. मग रोज रात्री उठून मी रडायची, देवा मला शिकव, मी हे आणलेलं आहे, मी काय करू, मला वचन शिकव. मी रडायची. आणि खरोखर परमेश्वराने एवढं मोठं माझ्या जीवनात कार्य केलेलं आहे. ते बायबलमध्ये कलर येत होते. जसा धनुष्यबाणमध्ये कलर येतात कलर येत होते. धनुष्यबाणसारखे वेगवेगळे कलर, लाल, पिवळा, निळा असे कलर येत होते. मग हळूहळू मला समजायला लागलं मग ग म ब असं वाचायला लागलो मी. आणि आता मी पूर्ण वाचून आता वचन सांगतो. बरोबर देवाने म्हटलेलं आहे की मला म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, शोधा म्हणजे उघडलं जाईल म्हटलेलं देवा. आणि प्रभू माझ्यासाठी उघडलेला. When this woman first time came to church, she saw people reading the Bible and felt a deep desire to read too. She thought, how wonderful it would be if I had studied. Soon after, she decided to buy a Bible, but she didn't have the money. So she borrowed some from someone and went to purchase one. Her husband questioned her, saying, why are you buying a Bible? You're illiterate and can't read. But she didn't listen to him. She bought it anyway. Though she couldn't read at all, she prayed to Jesus, crying saying, you are my teacher, you will teach me. Miraculously, after some time, she, who had never gone to school, began reading the Bible fluently and even started sharing the word with others. She gives all the glory and honor to Jesus Christ.